सर्व नवीच्या विद्यार्थ्यांचे या भागामध्ये मी स्वागत करतो। आज आपण मॅथ्स 2 मधील प्रॉब्लेम सेट 3 संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील राहिलेले प्रश्न आपण आज पाहणार आहोत। दोन्ही माध्यमांसाठी आपण हे प्रश्न आपण घेणार आहोत। आता यामध्ये प्रश्न 4 पर्यंत आपण मागील भागामध्ये सोडवलेले होते। आज आपण प्रश्न 5 ते 10 सोडवणार आहोत। त्यातील 11, 12, 13, 14 आणि 15 हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला या वर्षी अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते घरी केले तरी चालतील। स्वयं अध्ययनासाठी ते आहेत। जे या वर्षी आहे ते आपण आज सोडवूया। त्यातील 5वा प्रश्न असा आहे, पहा, राइट द इंडेक्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल यूजिंग व्हेरिएबल x फ्रॉम इट्स कोएफिशिएंट फॉर्म। आता इथं कोएफिशिएंट फॉर्म दिलेला आहे। आता मराठीमध्ये खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा, असा मराठीमध्ये प्रश्न आहे। तर हे जे आहे ते सहगुणक रूप आहे, कोएफिशिएंट फॉर्म आहे। तर या ठिकाणी आपण x व्हेरिएबल वापरायला दिले, त्यांनी ते वापरून तुम्हाला इंडेक्स फॉर्म मधील पॉलिनॉमियल लिहायचे आहे। मग या ठिकाणी बघा, नंबर ऑफ टर्म्स 1 2 3 4 5 आहे, त्यामुळे डिग्री त्याची 1 न कमी असते। म्हणजे किती आली? 4 डिग्री। पहिला कोएफिशिएंट 3, इंडेक्स फॉर्म, त्यालाच आपण घातांक करू। इंडेक्स फॉर्म ह्याचा जो आहे 3 x व्हेरिएबल दिले असल्यामुळं आणि ह्याची डिग्री आली 4, कोटी आली 4, कारण या ठिकाणी पदांची संख्या 5 आहे आणि कोटी 1 न कमी येते। 3x घातांक 4 वजा 2x घातांक 3 0x वर्ग 7x अधिक 18। तर ही जी आली ती इंडेक्स फॉर्म मध्ये म्हणजे घातांक रूपामध्ये आलेले, पहा, 3x घातांक 4 मायनस 2x घन 0x वर्ग 7x अधिक 18, तिलाच आपण घातांक रूप म्हणजे घातांक रूपातील बहुपदी ही मिळेल तुम्हाला। आता ते पहा, यामध्ये सुद्धा पदांची संख्या 4 आहे, नंबर ऑफ टर्म्स 4, देयरफॉर डिग्री इज 3, 1 न कमी डिग्री येते, कोटी 1 न कमी, पदांची संख्या 4, कोटी 1 न कमी, म्हणजेच कोटी आली 3। पहिला सहगुणक आहे तीच आपल्याला घातांक रूपात लिहायचे, म्हणजेच काय, इंडेक्स फॉर्म घातांक रूपात म्हणजे 6x घातांक 3 अधिक 1x वर्ग, 1 नाही लिहिलं तर चालतो, तिथं गृहीत धरायचा असतो, तो 1 आहे, परत अधिक 0x अधिक 7। आता बघा, घातांक 3 2 1 आणि इथं 0 असे आले पाहिजे उतरता क्रमानं, हा इंडेक्स फॉर्म झाला। आता ही पहा, इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूपात पदांची संख्या 4, कोटी 1 न कमी, मग कोटी आला 3, जे पहिला सहगुणक 4, दिलेलं चल x घातांक 3 होईल, अधिक 5x वर्ग वजा 3x अधिक 0। आता इथं अधिक 0 नाही लिहिला तरी चालेल, तेव्हा अधिक 0 असा लिहिला तरी चालेल, x घातांक 0।
या पद्धतीने सुद्धा लिहिलं तर चालतो 1 0 किंवा तुम्ही 4 x घन अधिक 5 x वर्ग वजा 3 x घातांक 1 अधिक 0 x घातांक 0 म्हणजे 1 2 3 4 पद आली. कोटी किती पाहिजे? 1 न कमी पाहिजे. मग 3 कोटी आला. अशा पद्धतीने आपल्याला जर एखादी बहुपदी सहगुणक रूपात दिलेली असेल ते आपल्याला घातांक रूपात लिहिता येते. आता इथं जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म सांगितला म्हणजे प्रमाण रूपात लिहायला सांगितली तर ह्यातील बघा फक्त हे पद जातं निघून. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म येईल 6x घन अधिक x स्क्वेअर प्लस 7. इथं येईल फक्त 4x घन अधिक 5x वर्ग वजा 3x. हा काय होईल? स्टँडर्ड फॉर्म होईल. आता क्वेश्चन नंबर 6 जो आहे, ऍट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स म्हणजेच बेरीज करा 6. त्यातील पहिला आहे 7x घातांक 4 वजा 2x घन अधिक x अधिक 10 आणि दुसरी बहुपदी आहे 3x घातांक 4 अधिक 15 x घातांक 3 अधिक 9x वर्ग वजा 8x अधिक 2. बघा 7x घातांक 4 वजा 2x घन अधिक x अधिक 10 आणि दुसरी आहे 3x घातांक 4 अधिक 15x घन अधिक 9x वर्ग वजा 8x अधिक 2. अशी बहुपदी आहे. 2 बहुपदी दिलेले आणि तुम्हाला सांगितले बेरीज करा. बेरीज करा. ह्या दोघींचे ऍडिशन करायचे आपल्याला. मग आपण ह्या 2 बहुपद्या आपण बेरजेच्या रूपात लिहूया. 7x⁴ मायनस 2x³ प्लस x प्लस 10 ही एका ब्रॅकेट मध्ये ठेवूया. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये प्लस सेकंड पॉलिनॉमियल 6x⁴ प्लस 15x³ प्लस 9x² मायनस 8x प्लस 2 इक्वल टू सॉल्व द ब्रॅकेट्स. कंस सोडून घेऊया आपण. कंसाबाहेर अधिक चिन्ह असेल तर आतील चिन्ह तसेच राहतात. चिन्हांचा जो गुणाकार आहे इथं प्लस असेल तर आतील चिन्ह तसेच राहते, तर प्लस आतील चिन्ह तसेच राहतात. मग या ठिकाणी प्लस असल्यामुळं आहे तसे टर्म येतील. 7x⁴ मायनस 2x³ प्लस x प्लस 10 प्लस 3x⁴ प्लस 15x³ प्लस 9x² मायनस 8x प्लस 2 इक्वल टू. आता प्लसच्या फॉर्म मध्ये आपण सगळे लिहून टाकले टर्म्स. आता आपण काय करूया? लाईक टर्म्स आपण जवळ घेऊया. आता लाईक टर्म्स म्हणजे काय? स्वरूप पद. स्वरूप पद कशाला म्हणायचं? मग ज्या पदामध्ये चल समान असेल आणि त्यांच्या घातांकही समान असतील म्हणजे व्हेरिएबल सेम अँड डिग्री ऑल्सो इंडेक्स ऑल्सो सेम, that terms are like terms. Now here maximum index म्हणजे जास्तीत जास्त घातांक असलेला कोणता? ह्यामध्ये 4 आहे म्हणून हे पहिलं घेऊया. 6x⁴ तिथे जोडला घेऊया आपण हे प्लस 3x⁴. त्यानंतर क्यूब असलेलं हे घेऊया आपण मायनस 2x³ प्लस 15x³. त्यानंतर स्क्वेअर असलेलं इथं नाही, इथं आहे प्लस 9x². नंतर x⁴ असलेलं x घातांक 1 असलेलं हे प्लस x आणि हे मायनस 8x आणि मग प्लस इथं 10 कॉन्स्टंट्स पहा प्लस 2 इक्वल टू. आता यामध्ये आपल्याला 1 हे 2 लाईक टर्म्स आहेत. त्यांचे कोएफिशियंटचे ऍडिशन करा. 7 प्लस 3 10x⁴. नाउ हियर मायनस 2 प्लस 15 निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह आहे. डिफरंट साइन सबस्ट्रॅक्शन करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मग 15 तून 2 गेले 13 राहिले.
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे अधिक 13x³ राहील. आता या ठिकाणी प्लस 9x², त्याला जोडीदार कोण नाही, तो एकच राहील. आता या ठिकाणी पहा, इथं प्लस एक्स आणि मायनस 8, म्हणजे इथं +1 -8 -7x, आणि ह्या दोघांचे ऍडिशन +10. म्हणजे आपल्याला (10x⁴) + 13x³ + 9x² - 7x + 12 इथे जो आन्सर असेल. अशा पद्धतीने आपण त्या दोघांची बेरीज करू शकतो. आता तुम्ही सुद्धा त्यातलं दुसरं गणित जे आहे ते तुम्ही स्वतः करायचं आहे. 7वं जे आहे, आपण 7वा प्रश्न घेऊया. ह्यातील सर्व गणित करून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला सराव वगैरे करायला, प्रश्नपत्रिका सोडवायला वगैरे उपयोगी पडणार आहेत ते. तर आपल्याला सगळ्या पॉलिनॉमियलची कुठली ज्या दिलेल्या असतील त्या पॉलिनॉमियलची आपल्याला ऍडिशन करता आली पाहिजे. आता क्वेश्चन 7 जो आहे, सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट, म्हणजेच काय, वजाबाकी करा असा प्रश्न आहे. पहा नंबर 1, सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. तर तुम्हाला इथं पहिलं दिलेलं आहे 5x² - 2y + 9 and 3x² + 5y - 7. सबट्रॅक्ट सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट, म्हणजेच या दोघींची वजाबाकी करा म्हणून सांगितलेले आहे. तर पहिलीतून दुसरी वजा करायचं. फक्त या ठिकाणी वजाबाकी करा तुम्हाला मराठी माध्यमाला सांगितलं असल्यामुळं आपण पहिलीतून दुसरी वजा करायची. आता इंग्लिश मीडियम मध्ये कसं लिहिलेलं आहे त्यांनी, सबट्रॅक्ट सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. तर सूचना जी आहे ती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. आपण कोणत्या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा करायची आहे. आता वजाबाकी करूया. आन्सर हिच्यातून ही वजा करायची. मग आपण 5x² - 2y + 9 ही पहिली लिहूया, मायनस आता ही दुसरी 3x² + 5y - 7, हिच्यातून ही मायनस करूया आपण, इक्वल टू. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. ह्या ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन आहे, म्हणजे प्लसचा नियम काही, ब्रॅकेटच्या बाहेर प्लस असेल तर आतील साइन चेंज होत नाही, कारण प्लस इंटू प्लस इथलं प्लस राहील, प्लस इंटू मायनस इथलं मायनस राहील, प्लस इंटू प्लस प्लस राहील. मग आहे असे ना 5x² - 2y + 9. आता या ठिकाणी पहा, कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर चिन्हाचा इथे नियम काय सांगतो, तर आतील चिन्ह बदलतात. आता काय बदलतात, तर मायनस इंटू प्लस मायनस होतं, म्हणजे इथं प्लसचं मायनस होईल, इथं मायनस इंटू प्लस, मग इथं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल, आणि मायनस इंटू मायनस प्लस, म्हणून ह्या सुद्धा मायनसचं प्लस होतं. म्हणून आपण -3x³ - 5y आणि +7 साइन चेंज करायचं पाच सगळ्यांची, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. आता याच्यामध्ये लाईक टर्म आपण जवळ घेऊया. 5x² - 3x², नंतर -2y - 5y + 9 + 7. हे जे लाईक टर्म आहेत ते आपण जवळ घेतल्या. 5x² - 3x² remains 2x², -2 - 5 - 7y and +16, म्हणजे 2x² - 7y +16 हे त्याचं आपल्याला आन्सर मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला सबट्रॅक्शन करता येतं. सबट्रॅक्शन मध्ये
ब्रॅकेटच्या बाहेर साइन ह्यांना पहिले पॉलिनॉमियल अशी तशी लिहायची, सेकंड पॉलिनॉमियलचं साइन्स बदलायचे. जसं आपण दोन संख्यांची वजाबाकी करतो. आता 10 आणि 4 ह्यांचे वजाबाकी करा म्हटलं तर आपण काय करतो, जी संख्या वजा करायला लागते तिचं आपण साइन बदलतो, तिचं वजा करतो, मग सबट्रॅक्शन येते 6. तसं या ठिकाणी पॉलिनॉमियल दिलेले असतात. दुसऱ्या जे पॉलिनॉमियल मायनस करायला सांगितलेले असते तिचे सायन्स चेंज करायचे. आता इथं सेकंड सुद्धा आहे पहा, 7व्या सेकंडच आहे. 2x² प्लस 3x प्लस 5 आणि x² मायनस 2x प्लस 3. आता यामध्ये सुद्धा पहा, सबट्रॅक्ट सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. आता पहिले आहे तशी लिहूया आपण, मायनस सेकंड लिहूया, इक्वल टू ब्रॅकेट सॉल्व्ह करून प्लस साइन आहे साइन येतील तिथे 2x² प्लस 3x प्लस 5. निगेटिव्ह साइन असल्यामुळं बाहेर आतील साइन चेंज होणार, मायनस x² प्लस 2x मायनस 3. तुम्हाला मग ही स्टेप लिहायला पाहिजे का, ही लिहायला पाहिजे कंपल्सरी. ही पहिल्यांदा स्टेप लिहायची, नंतर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. काय तुम्ही डायरेक्ट करतील, पण या ठिकाणी सबसेट ह्या स्टेपला मार्क्स आहेत आणि स्टेप महत्वाचे आहे. इक्वल टू लाईक टर्म्स 2x² मायनस x² 3x प्लस 2x प्लस 5 मायनस 3 इक्वल टू x² 2x² मायनस x², इथं 3x प्लस 2x प्लस 6x, सॉरी 2 5x आणि इथं 5 वजा 3 अधिक 2. तर या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपल्याला सबट्रॅक्शन करता येईल. आता क्वेश्चन 8 जो आहे, मल्टिप्लाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स, म्हणजेच खालील गुणाकार करा. खालील गुणाकार करा. मल्टिप्लाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. नंबर 1 m³ मायनस 2m प्लस 3 इंटू m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. m³ मायनस 2m प्लस 3, m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. आता पहा या ठिकाणी ह्या दोन पॉलिनॉमियल दिलेले आहेत तुम्हाला आणि यांचा गुणाकार करायला सांगितलेला आहे. हे आपण लिहून घेऊया अगोदर, मायनस 2m प्लस 3 m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2 इक्वल टू. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा असल्यामुळं पहिल्या ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्म न दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आता m³ आहे, मग m³ इंटू हा ब्रॅकेट करा m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. नंतर मायनस 2m न मायनस 2m m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2 आणि नंतर 3 न प्लस 3 न ब्रॅकेट m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. बघा पहिल्या ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्मनं दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आपण या रूपात मांडून घेतले. आता मल्टिप्लाय करूया, प्रॉडक्ट घेऊया. बघा m³ इंटू m⁴ म्हणजे घातांकाच्या नियमानुसार पाया समान आहे, घातांकाची बेरीज करायची, म्हणजे m चा घातांक या ठिकाणी 4 आणि 3 7 आला. नंतर m³ न याला मल्टिप्लाय करा. इथं 1 इंटू मायनस 2 मायनस 2 m⁴
3 आणि 2 5 होईल, m 5 होईल. त्यानंतर m क्यूब न 3m ला मल्टिप्लाय करा प्लस 3 इंटू 1 3 m रेस टू 1 आणि 3 म्हणजे m रेस टू झाले इथं 4, 3 आणि 1 4 होते प्लस 2 इंटू m रेस टू क्यूब रेस टू m क्यूब झाले इथं. ह्या m क्यूब न 2 ला मल्टिप्लाय टू m क्यूब मिळेल. तसं इथं सुद्धा करा. मायनस इंटू प्लस मायनस 2 1 जा 2 2 m रेस टू 5 m चा घातांक इथे 1 आहे, 4 आणि 1 5 होतील. नंतर मायनस इंटू मायनस प्लस होईल, 2 2 जा 4 m क्यूब होईल इथं, हे 2 आणि इथं 1. मायनस इंटू प्लस मायनस 3 2 6 m स्क्वेअर होतील इथं, m स्क्वेअर. आणि इथं मायनस इंटू प्लस मायनस 4m होईल. हे 2m आणि हे 2 बेदोनी 4m होतील, मायनस 4m झाले. आता ह्यांनी मल्टिप्लाय करूया आपण. प्लस 3m रेस टू 4 मायनस 3 2 6 m स्क्वेअर प्लस 3 3 9 m आणि 3 2 6 इक्वल टू. बघा या पद्धतीनं आपण गुणाकार करून घेतला. परत चेक करा बघा. m क्यूब इंटू m रेस टू 4 m रेस टू 7 झालं. मायनस 2 इंटू 1 मायनस 2 m रेस टू 5 3 2 5. नंतर इथं 3m रेस टू 4 आणि इथं 2m क्यूब. आता इथं मायनस 2 इंटू 1 मायनस 2 m रेस टू 4 आणि 5 झाले. वजा गुणले वजा अधिक झालं, 2 2 4 m रेस टू 2 m रेस टू 1 प्लस 4m क्यूब झाले इथं. नंतर मायनस इंटू प्लस मायनस 6m इंटू m स्क्वेअर मायनस 2 इंटू प्लस 4 मायनस 4m. हे 2 4 2 गुणले 2 4 4m झाला. नंतर 3 प्लस 3m रेस टू 4 मायनस 2 इंटू 3 मायनस 6m स्क्वेअर प्लस इंटू प्लस प्लस 9m अँड प्लस 6. लाईक टर्म आपण जवळ घेऊया. m रेस टू 7 हे घातांक सगळ्यात मोठा टर्म पहिल्यांदा घेऊया. m चा घातांक 7 एकच आहे, दुसरा जोडीला दुसरी टर्म नाही लाईक 1 तीच आहे म्हणून ती अगोदर लिहूया. नंतर 6 आहे का बघा, नाही. मग आपण 5 वाले घेऊया. मायनस 2m रेस टू 5 मायनस 2m रेस टू 5 इथे काय पण झालं. आता 4 वाले प्लस 3m रेस टू 4 m रेस टू 4 कुठं आहे, इथं आहे काय, प्लस 3m रेस टू 4. आता क्यूब वाली प्लस 2m क्यूब प्लस 4m क्यूब नंतर झालाय क्यूब वाल्या. आता स्क्वेअर वाली मायनस 6m स्क्वेअर नंतर मायनस 6m स्क्वेअर स्क्वेअर वाल्या झाल्या. आता m चा घातांक 1 असलेली मग इथे काय पहा मायनस 4m आणि इथं प्लस 9m आणि कॉन्स्टंट असलेले. आता त्यामध्ये कॉन्स्टंट असलेले फक्त एकच आहे प्लस 6 इक्वल टू m रेस टू 7. आता इथं झालं मायनस 4m रेस टू 5 मायनस 2 ऍडिशन मायनस 4 आली m क्यूब m रेस टू 5. आता प्लस 6m रेस टू 4 3 आणि 3 6 m रेस टू 4 अधिक 2 आणि 4 6 m क्यूब. या ठिकाणी मायनस 6 मायनस 12 m स्क्वेअर. या ठिकाणी बघा मायनस 4 आणि प्लस 9 प्लस 5m
प्लस 6 या पद्धतीने आपल्याला त्याचा आन्सर मिळू शकतं. या पद्धतीने गुणाकार करा तुम्ही. दुसरं जे आहे ते तुम्ही करायचं घरी. तर परीक्षेमध्ये सुद्धा दोन बहुपदींचा गुणाकार करा असं येतं. आता नवा एक प्रश्न आहे पहा. या ठिकाणी डिवाइड पॉलिनॉमियल 9 नंबर पहा. डिवाइड पॉलिनॉमियल 3x³ - 8x² plus x plus 7 by x minus 3 using synthetic method and write the quotient and remainder. म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला 3x³ वजा 8x² अधिक x अधिक 7 या बहुपदीला x वजा 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा असा प्रश्न आहे. मग आता सिंथेटिक डिव्हिजन आता सेमी इंग्लिशला विचारलेला आहे. राईट क्वेश्चन अँड रिमाइंडर आणि मराठी माध्यमाला फक्त विचारले बाकी काढा, बाकी लिहायचे. आपण दोन्ही लिहून टाकूया. आता सिंथेटिक डिव्हिजन आपण करूया हा भागाकार. मग हा जो आहे भाज्य आहे त्याला म्हणायचं भाज्य. त्यालाच आपण काय म्हणतो डिव्हिडंड. डिव्हिडंड इक्वल टू 3x³ - 8x² plus x plus 7. आता हा जो डिव्हिडंड आहे तो घातांकाच्या उतरत्या क्रमाने आहे का बघा. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे 3 2 1 0 आहे. 3 2 1 आणि 0 म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये पण आहे. मग आता कोएफिशिएंट फॉर्म याचा लिहूया. त्यालाच आपण सहगुणक रूप म्हणतो आपण. सहगुणक रूप जे आहे ते आपण त्यांचे सहगुणक लिहितो चिन्हासहित आणि कॉमा देतो. इथं -8 आहे, इथं +1 आहे, इथं +7 आहे. बघा 3 - 8 1 7 हे त्याचं सहगुणक रूप झालं. संश्लेषक भागाकार करताना एक लक्षात ठेवायचं जे डिव्हिडंड आहे ते तुम्हाला कोएफिशिएंट फॉर्म मध्ये लिहावं लागतं. त्यासाठी ते पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, प्रमाण रूपात लिहा, नंतर घातांक रूपात लिहा आणि नंतर सहगुणक रूपात लिहायचं. म्हणजे इंडेक्स फॉर्म नंतर कोएफिशिएंट फॉर्म. ऑलरेडी हे आहेच इंडेक्स फॉर्म मध्ये आहेच म्हणून आपण या ठिकाणी सहगुणक रूप डायरेक्ट लिहिलेलं आहे. त्यानंतर भाजक आहे. भाजक म्हणजे त्याला आपण डिवायझर म्हणतो. आता डिवायझर काय आहे बघा x - 3 आहे. देअरफॉर डिवायझर इक्वल टू 3. आता या ठिकाणी कॉन्स्टंट -3 आहे म्हणून डिवायझर ह्याचा -3 चा अपोजिट नंबर 3 घ्यायचा. मग एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची. वरती दोन ज्या लाईन आहेत त्या हॉरिझॉन्टल असल्या पाहिजेत आणि खाली एक लाईन असली म्हणजे 3 ओळीमध्ये म्हणजे 3 लाईन मध्ये तुम्हाला हा सिंथेटिक डिव्हिजन मेथडने भागाकार करता येतो. मग आता हे कोएफिशिएंट फॉर्म जे आहे डिव्हिडंडचं ते लिहूया. 3 - 8 1 7 आणि डाव्या बाजूला त्याच लाईनला आपण डिवायडर 3 लिहूया. तिसऱ्या लाईनला पहिला जो आहे कोएफिशिएंट जसा तसा लिहूया. नंतर 3 आणि हा 3 यांचा गुणाकार करायचा 9 व ह्याच्या पुढच्या कोएफिशिएंटच्या खाली लिहायचा. आता यांचे ऍडिशन करायचे -9 अधिक -8 अधिक 9 म्हणजे 1 मिळाला. म्हणजे आपण काय करतो ऍडिशन करायचं. ह्याला मायनस चिन्ह ह्याला प्लस चिन्ह आहे. ऍडिशन चिन्ह चेंज होत नाही. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह करा.
परत 1 आणि 3 यांचा गुणाकार करा, 1 3 3, यांची 4 बेरीज येईल, परत 4 आणि 3 12, 12 येईल, यांची ऍडिशन करा, 12 आणि 7 19. तर हा शेवटचा शेवटची जी बेरीज येते तो येतो रिमाइंडर येतो. मग या ठिकाणी भागाकार लिहूया. क्वेश्चन इक्वल टू 314. हा जो असतो इकडचा तो भागाकार असतो, शेवटची बेरीज सोडून. हे 3 ज्या संख्या असतात बेरजेंच्या तो असतो भागाकार. मग हे घातांक रूपात लिहायचं आपल्याला, म्हणजेच हा भागाकार झाला तोच आपण घातांक रूपात लिहूया. व्हेरिएबल आहे एक्स, त्याचा कोटी आला 1 ना कमी, पदांची संख्या 1 ना कमी कोटी येतो म्हणजे 2 येतो, म्हणजे 3x घातांक 2 अधिक 1x अधिक 4. या ठिकाणी बघा हा जो झाला तो झाला भागाकार. आणि रिमाइंडर म्हणजे तिला आपण बाकी म्हणूया. मराठी माध्यमच्या मुलांना बाकी बरोबर लिहायचं, सेमीच्या वाल्याने रिमाइंडर बरोबर लिहायचं की ते 90. बघा अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं सेंटर डिव्हिजन मेथडनं. अशा प्रकारचा भागाकार तुम्हाला परीक्षेला सुद्धा येतो. बघा या ठिकाणी जे भाज्य बहुपदे आहे ते आपण लिहिली, ते इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का बघायचं. ऑलरेडी आहे 3 2 1 0 सगुणक रूपात लिहायचं. ते 3 - 8 1 आणि 7. भाजक जो आहे x - 3 तो डिवायझर -3 चा 3 घ्यायचा. पहिल्या लाईनला सगुणक रूप सगळे लिहायचं 3 - 8 1 7. हे जे आहे जो डिव्हिडंड जो आहे तो आपण पहिल्या ओळीत लिहिला, डाव्या बाजूला 3 लिहिला. पहिला दुसरा सगुणक लिहायचा, नंतर गुणाकारात 3 त्रिक 9, दुसऱ्याच्या कोएफिशियंट खाली लिहायचं आहे 9 - 8 अधिक 9 1 1 किती ना 3. इथं लिहायचं 3 आणि 1 4 4 त्रिक 12 12 आणि 7 19. हा रिमाइंडर असतो. क्वेश्चन भागाकार हा 3 जो असतो तो भागाकार असतो. 3 1 4 तोच आपल्याला घातांक रूपात लिहिला. नंतर रिमाइंडर शेवटचे असते 19, बाकी ती द्यायची. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता येईल. आता राहिला क्वेश्चन नंबर 10 आणि हा शेवटचा क्वेश्चन असेल. पुढचे तुमचे वगळलेले आहेत 10वा. फॉर विच द व्हॅल्यू ऑफ एम च्या व्हॅल्यू कोणत्या किमतीसाठी फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल x³ - 2mx + 21. याचाच अर्थ मराठीमध्ये 3x³ - 8x² अधिक 10 नंबरचा m च्या कोणत्या किमती करता x अधिक 3 हा x³ - 2mx अधिक 21 या बहुपदीचा अवयव असेल. तर x अधिक 3 हा या बहुपदीचा अवयव असण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, बाकी शून्य का असेल तर बघायला लागेल. बाकी शून्य आहे हा अवयव, बाकी शून्य असल्यामुळं x अधिक 3 हा हिचा अवयव येतो. त्यावरून आपल्याला m ची किंमत काढता येते. Therefore, p of -3 equal to 0. मग आता ही जे बाकी हा फॅक्टर आहे म्हणजे या ठिकाणी -3 किंमत ठेवून फॅक्टर असल्यामुळे बाकी किती असलेले आले इथं 0. मग या ठिकाणी p of 1 काढूया आपण, p of -3 काढूया. p of -3 equal to -3³ -2 into
-3 -2m into x ची व्हॅल्यू -3 प्लस 21 -3 क्यूब -27 येईल इथं -2m -2 into 3 प्लस 6 m येईल आणि प्लस 21 येईल बघा -3 चा क्यूब -3 into -3 into -3 3 3 9 3 27 निगेटिव्ह साइन येईल आहे माइनस इंटू माइनस प्लस 6 m आणि प्लस 21 that is 6m minus 6 येईल इथं -27 प्लस 21 म्हणजे -6 येतात म्हणजे p ऑफ -3 ची व्हॅल्यू किती आली एवढी आली मग ह्याला 1 दिला आपण ह्याला 2 दिला आपण तर हे लेफ्ट हँड सेम आहे राइट हँड सेम देयरफॉर 6m minus 6 equal to 0 therefore 6m equal to take minus 6 to right hand side it becomes plus 6 therefore m equal to 6 upon 6 म्हणजे या ठिकाणी किती m equal to 1 येईल तर अशा पद्धतीने आपण m ची किंमत काढू शकतो मग ही बरोबर आहे ना किंमत तर x अधिक 3 फॅक्टर येईल पहा म्हणजे ह्यात मध्ये जर तुम्ही 1 ठेवला m च्या जागेला आणि x च्या जागेला -3 ठेवला तर तुम्हाला 1 into 6 6 minus 6 0 म्हणून जातं म्हणून या ठिकाणी m ची व्हॅल्यू किती आली 1 अशा पद्धतीने आपल्याला आपला इथं प्रॉब्लेम सेट 3 पूर्ण झालेला आहे पहा पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला 11 ते 15 ही वगळलेले आहेत तर 1 ते 3 चॅप्टर तुम्हाला प्रथम सत्रामध्ये आहेत 1 ते 3 अल्जेब्राचे तर ते तुम्ही चांगले करा त्यावरती सराव प्रश्नपत्रिका वगैरे सोडवा धन्यवाद